त्यानंतर बघूयात आताच्या घडीची एक मोठी बातमी। काश्मीरमधून 232 पर्यटक मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। आपण ही थेट दृश्य बघतोय। हे काश्मीरमधून पर्यटकांना घेऊन हे विमान मुंबईमध्ये दाखल झाले। काल 520 पर्यटक आले होते मुंबईमध्ये, तर आज 232 पर्यटक हे मुंबईमध्ये दाखल झाले। सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आशिष शेलार विमानतळावर या सगळ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत। काश्मीरहून पर्यटक घेऊन एक विमान मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। आपण बघतोय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास 950 ते 1000 पर्यटक जे आहेत ते काश्मीर खोऱ्यामध्ये अडकलेले होते। त्यांना काल 520 आणि आता 232 असे पर्यटक आपल्या घरी परत आलो असं झालं। आम्हाला छान झालं, पण छान सुखात परत आलो अगदी, आणि छान काळजी घेतली आमच्या टीमच्या मेंबरने। छान वाटलं सगळं। सरकारने कशी मदत केली? चांगली मदत केली, छान प्लेन पाठवलं आम्हाला, आता बस केली आमच्याकरता, सगळं छान वाटतंय। खूप छान वाटून राहिलं, खूप छान वाटून राहिलं। किती दिवसापासून आम्ही दहशतमध्ये होतो, परत आलो आपल्या गावात। पोचलं, अकोल्याला पोचलं की झालं। सहकार्य चांगलं, खूप चांगलं सहकार्य मिळालं। इथपर्यंत पोचलो आम्ही, सगळे आशीर्वाद आहेत खूप भगवान। असं वाटते पूर्ण महाराष्ट्र घेऊन एकदम बरं वाटलं आम्हाला, म्हणजे खूप धीर वाटला आम्हाला। म्हणजे आमच्या पाठीमागे कोणतरी आहे, आमचे मायबाप, आम्हाला खूप बरं वाटलं। जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा कुठे होता? आम्ही श्रीनगरला आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो। पण मग बसमध्ये बसून बसमध्ये बसून घ्या हो, घ्या ना बसकडे घ्या। पहिले बसकडे बस। नाही, फार चांगलं वाटलं। सरकारचे खास करून आम्ही अभिनंदन करतो की फडणवीस सरकारने एवढे आमचे प्रयत्न केले इकडे आणण्यासाठी। सरकार आपल्या पाठीशी आहे याचा फार अभिमान वाटतो, आणि फडणवीस सरकारचे आम्ही मनस्वी आभार मानतो। धन्यवाद। तेव्हा आम्ही सोनमर्गला होतो। आम्हाला दुपारून माहीत पडलं की हे तिथे झालेलं आहे म्हणून, आणि त्याच्यानंतर सगळेच फार घाबरले, आणि आम्ही श्रीनगरला हॉटेलमध्ये येऊन मग तिथे थांबलो 2-3 दिवस। ठीक आहे, धन्यवाद। अशा प्रकारे पर्यटकांना निषेध करता अशा गोष्टीचा? हो, नाही, ही तर अतिशय निंदनीय घटना आहे की म्हणजे टुरिस्टवर ज्यांच्याकडे काही हत्यार वगैरे नसताना त्यांनी हमला